नमस्कार मित्रांनो. आज 1 जानेवारी नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. बऱ्याच दिवसापासून आपलं जे क्लासेस संदर्भात चाललेलं होतं, तर त्यासाठी आज पुन्हा एकदा मुहूर्त लागलेला आहे आणि आजपासून आपण या बॅचचे व्हिडिओ बनवत आहे. ॲक्चुअली मी जी वेबसाईट बनवत आहे, तर त्याच्यासाठी फक्त स्कॅनरच्या अनुषंगाने तुम्हाला काही इंडिकेशन्स उपलब्ध करायचे होते. परंतु तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत. त्याच्यामुळं हळू-हळू त्या सगळ्या गोष्टी समजावण्यासाठी अर्निंग आणि लर्निंग या दोन्ही गोष्टी एकत्रित देण्यासाठी मी ही व्हिडिओ सीरीज चालू केलेली आहे. आता ही जी व्हिडिओ सीरीज आहे याच्यामध्ये अ, माझा जो काही पर्पज आहे तो अगदी नवीन लोकांपासून आहे. म्हणजे जे लोकं नवीन आहेत, त्यांना मार्केटमध्ये कसं सांगता येईल, कसं शिकवता येईल यासाठी हा सगळा माझा पर्पज आहे व्हिडिओचा. ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये येता, त्यावेळी मार्केटमध्ये आल्यानंतर तुमच्या पुढं सगळ्यात मोठी अडचण अशी असते, की आपल्याला मार्केट शिकायचं. परंतु काय शिकायचं नक्की? सुरुवात कुठून करायची? आपण रँडम व्हिडिओज वगैरे बघतो मार्केटचे आणि आपल्याला त्याच्यामध्ये फारसं लिंक लागत नाही, की नक्की बुवा सुरुवात कुठून करायची? कशी करायची? नक्की अ, कोणत्या टॉपिकपासून स्टडी चालू करायचा? आता हे जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तर हे रेकॉर्डेड व्हिडिओ बनवण्यामागचा माझा जो काही उद्देश होता, तर यापूर्वी मी ज्या लाईव्ह बॅचेस घेत होतो एज्युकेशनच्या, तर याच्यामध्ये दोन्ही बाजूने प्रॉब्लेम होता. एकतर मी ॲज अ हॉबी म्हणून हे टीचिंग करत होतो आणि मला तेवढा वेळ मिळत नसायचा. त्याचबरोबर जे काही माझे विद्यार्थी होते, त्यांना बऱ्याचदा अशी अडचण यायची, की ते क्लासच्या वेळेमध्ये कधी-कधी बाहेर गेलेले असायचे, क्लासच्या वेळेमध्ये पोहोचलेले नसायचे घरी किंवा त्यांना कुणाला काही नेटवर्कची अडचण असायची, कुणाच्या घरी काहीतरी फंक्शन असायचं. म्हणजे 8 दिवस, 4 दिवस त्यांचे क्लास मिस व्हायचे. कुणाच्या घरी कुणी आजारी असायचं, त्यांचे क्लास मिस व्हायचे किंवा लाईव्ह क्लासमध्ये कुणाचा फोन आला, तर त्यांनाही तिथं प्रॉब्लेम व्हायचा, की अ, जो काही टॉपिक चालू असायचा, ते टॉपिकची लिंक त्यांची तुटून जायची. आणि त्यावेळी मला बरेच जण म्हणायचे, की रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिजे. परंतु त्यावेळी मला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं शक्य नव्हतं. कारण लाईव्ह क्लासही घ्यायचा, रेकॉर्डिंग करायची, त्याला एडिट करायचं. तर आता जे काही व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे, तर ते अगदी बिगिनर्स पासून आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले मार्केटचे जे काही नियम असतात किंवा मार्केटमध्ये अगदी सिस्टमॅटिकली तुमचं एज्युकेशन किंवा तुमचं नॉलेज कसं इम्प्रूव्ह करायचं. तर त्या संदर्भात मी पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. मार्केटमध्ये बऱ्याचदा काय होतं, एखादी व्यक्ती एखाद्या विषयामध्ये एक्सपर्ट असते. म्हणजे एखाद्या व्यक्ती समजा डॉक्टर असेल, एखादी व्यक्ती वकील असेल किंवा बऱ्याचदा असंही होतं, की एखादी व्यक्ती राजकारणावर छान बोलते किंवा कुठेतरी त्यांनी काहीतरी दुसऱ्या प्रकारचं काहीतरी काम केलेलं असतं, ज्याच्यामध्ये तो एक्सपर्ट असतो. आणि अशा वेळी आपल्याला असं वाटतं, की मार्केट म्हणजे मी सहज शिकू शकतो किंवा मला सहज समजेल ते. तर सगळ्यात पहिले मार्केटमध्ये म्हणजे आज ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. त्या गोष्टी तुम्ही जसजशा तुमच्या डोळ्यासमोर येईल तसं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिक होतील, की नक्की आपल्याकडून चुकतंय काय? बरोबर. सगळ्यात पहिले मार्केटमध्ये ही गोष्ट डोक्यातून काढायची तुम्हाला, की मार्केट खूप ईझी आहे आणि मला मी सर्च करू शकतो. बरोबर. तर मार्केटसाठी तुम्हाला शिकणं हा पर्याय आहे. शिकल्यानंतर तुम्हाला काहीतरी येऊ शकतं. पण बऱ्याचदा असं वाटतं, की आपल्याला 1 महिना, दीड महिना आपण काहीतरी शिकलो किंवा 2 महिने, 3 महिने कुणीतरी मित्र आहे सांगतोय, कुणीतरी टिप्स प्रोव्हाईड करतंय. आता ह्या जे समजा ॲज अ टिप्स म्हणू शकतो आपण, जे काही तुम्हाला स्कॅनरच्या माध्यमातून जे काही तुम्हाला उपलब्ध करणार होतो माहिती, ॲज अ टिप्स म्हणून जरी समजले, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या नसत्या, की कोणते स्टॉक कशासाठी आपण घेतोय, त्याचं ड्युरेशन किती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण रिटर्न किती एक्सपेक्ट करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात.
आता सगळ्यात पहिले मार्केटमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती इन्व्हेस्टमेंट असणार आहे वेळेची. कमीत कमी तुम्हाला 3 वर्ष जर तुम्ही वेळ दिला मार्केटला तर मार्केट तुम्हाला समजायला लागतं. फार काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स आहे असा भाग नाहीये. मार्केट फार अवघड आहे असं नाही. परंतु बऱ्याचदा आपल्याला असं अहम होतो की मला अमुक गोष्ट फार इझिली जमते. मग मला हे मार्केट फार फार काही अवघड नाहीये. तर तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट मार्केटमधली ती असणार आहे तुमचा वेळ किंवा तुमचा टाईम. तर तुम्ही जेवढा जास्तीत जास्त वेळ मार्केटसाठी द्याल, तेवढ्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. बरोबर. म्हणजे फक्त लाईव्ह मार्केटमध्ये वेळ देणे असं नाहीये. आफ्टर मार्केट म्हणजे मार्केट संपल्यानंतर बॅक टेस्टिंग त्याला म्हणतात. हिस्टॉरिकल जो डाटा असतो मार्केटचा, तर त्या हिस्टॉरिकल डाटाला रीड करणं याला म्हणतात बॅक टेस्टिंग. तर हा जो बॅक टेस्टिंगचा डाटा आहे, तो त्या हिस्टॉरिकल डाटावरती ज्यावेळेस तुम्ही काम करता, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजायला मदत होते. म्हणून काय करायचं, की वेळ देताना समजा एखादी व्यक्ती जॉब करते, तर त्या व्यक्तीला कदाचित लाईव्ह मार्केटमध्ये वेळ नसेल. अशा व्यक्तीने काय करायचं, आफ्टर मार्केट आफ्टर मार्केट काय करायचं, अनालिसिस करायचं. रोज किमान 1 तास द्यायला पाहिजे. जर किमान 1 तास जर रोजचा दिला, तर निश्चितपणे तुम्हाला मार्केटची बऱ्यापैकी माहिती किंवा बऱ्यापैकी तुम्हाला मार्केट अवगत व्हायला लागतं. बरेच लोकं मी असे बघतो, की रोज 9:15 नंतर किंवा 9 वाजेपासून मार्केट पाहायला चालू करतात आणि 3:30-3 वाजेपर्यंत मार्केट बघतात. त्याच्यानंतर पुन्हा मार्केटकडे ते पाहत नाही. त्याचबरोबर असाही प्रॉब्लेम येतो त्यांचा, की काही लोकं काही ठराविक गोष्टींना फॉलो करतात. मार्केट हे फक्त एका गोष्टीवर चालत नाही. तर ठराविक गोष्टींना ते फॉलो करतात आणि त्या एका गोष्टीवरती तुम्हाला सगळं मार्केट समजेल असं नाहीये. कारण मार्केटवर इम्पॅक्ट करणारे वेगवेगळे घटक असतात. बरोबर. तर ते सगळे घटक तुम्हाला हळू-हळू माहीत करून घ्यायचे असतात, की हां, याच्यामुळं हा परिणाम होतो, त्याच्यामुळं तो परिणाम होतो. त्यानंतर कुठल्या गोष्टीचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह होतो, कुठल्या गोष्टीचा इम्पॅक्ट निगेटिव्ह होतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. तर ते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं. आता याच्याबरोबर म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी ही तर सिरीज आहे. म्हणजे टॉक टू पहिल्या दिवसापासून तर हळू-हळू जसं तुम्हाला वेळ मिळेल, तसं-तसं तुम्हाला ते मी YouTubeवर पण अवेलेबल करेल. कारण मग आता हे टायटल वगैरे देणे, कुठला व्हिडिओ कुठे आहे ते मला समजणार नाही. त्याच्यामुळे काय करेल, ज्यावेळेस मला वेळ मिळेल त्यावेळेस एडिट करून ते YouTubeला टाकेल. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेतही पाहू शकता. सीरियल नंबर पण त्याला देईल. म्हणजे तुम्हाला ते सीरियली पण समजेल, की काय कशामध्ये आपण काय काय बघतोय. जे लोक जुने आहेत, ऑप्शन ट्रेडिंग करतायत, तर त्यांच्यासाठी अ, महिन्यात 15 दिवस लाईव्ह सेशन मी घेणार आहे आणि त्याबरोबर जे लोक इंडेक्समध्ये किंवा स्टॉक ऑप्शनमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी रोज एक एक साधारण 5 मिनिटाचा एक व्हिडिओ मी बनवून टाकत जाईल, की त्याच्यामध्ये ऑप्शन चेन कशाप्रकारे रीड करतोय मी, त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स कशाप्रकारे बघतोय. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. त्याच्यामुळं काय होईल, की तुम्ही रोज कंपेअर करू शकता, की कशाप्रकारे आपण या गोष्टी रीड करायच्या असतात. तर याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, की टॉप टू बॉटम म्हणजे सगळ्या लोकांसाठी आहे. सॅटर्डे संडेला आठवड्यातून 1 दिवस वीकली सेशन राहील. त्याच्यामध्ये ज्या लोकांना वेळ असेल तर त्यांनी पार्टिसिपेट करायचंय. वेळ नसेल तर त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ मी टाकत जाणार आहे. म्हणजे ती पण अडचण नाही. कारण व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील, की हां, आपल्याला या प्रकारे या गोष्ट बघायची, त्या प्रकारे ती गोष्ट बघायची. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. जे लोकं ऑप्शन ट्रेडिंग करतात, तर 2 जे काही दिवसाला
दोन इंडिकेशन मी त्याच्यामध्ये देत जाईल. जसं मला इंडिकेशन मिळेल तसं मी तुम्हाला दोन इंडिकेशन त्याच्यावरती टाकत जाईल. म्हणजे तुमची जी काही अमाउंट आहे ती फार काही तुम्हाला वाया जाणार नाही किंवा ती एका दिवसात तुमची रिकव्हर होईल. त्याच्यामुळं या अमाउंटला फार काही व्हॅल्युएशन नाहीये. बरोबर. आता जसं मी तुम्हाला सांगितलंय, की मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट असते ती म्हणजे वेळेची इन्व्हेस्टमेंट असते. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तो वेळ त्याच्यातून काढायचा आहे, मार्केटला टेस्ट करायचं आहे, लाईव्ह मार्केटमध्ये टेस्ट करायचं आहे, आफ्टर मार्केटमध्ये टेस्ट करायचं आहे. म्हणजे जेवढा जास्त वेळ तुम्ही त्याच्यामध्ये द्याल, तेवढं तुम्हाला काय करता येईल, त्याच्यामधलं नॉलेज गेन करता येईल. बरोबर. आता दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या. एक तर काय, की मार्केट मला XYZ गोष्ट चांगली जमते, म्हणजे मला मार्केट पण खूप ईझी आहे. नंबर 2 की तुम्हाला वेळेची सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट करायची. आता मार्केटच्या दोन बाजू आहेत. दोन बाजू म्हणजे कशा बाजू तुम्हाला सांगतो. बघा मार्केटला बरेच लोकं जुगारही म्हणतात. बरोबर. एखादी व्यक्ती जर म्हटली, की मी स्टॉक मार्केट करतो किंवा मी शेअर मार्केट करतो, तर त्याच्याकडे चांगल्या नजरेने किंवा काय प्राउड फील करत नाही कोणी. दुसऱ्या बाजूला मार्केटमधून चांगली कमाई करणारे लोकही तुम्हाला आहेत. आता एखादी व्यक्ती तुम्हाला तोंडी सांगत असेल, तर तो तो भाग सोडून द्या. म्हणजे समजा जाहिरातीचा भाग सोडून द्या. परंतु बरेचसे लोकं आहेत, की ते कन्सिस्टंट चांगला इन्कम कमवतात. परंतु त्यांना वेळ नाही तुम्हाला दाखवायला, सांगायला. बरोबर. तर यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचंय, की 2 प्रकार असतात मार्केटमधले. एक असतं फुल टाईम ट्रेडर आणि दुसरा असतो पार्ट टाईम ट्रेडर. फुल टाईम जो ट्रेडर आहे, तर फुल टाईम ट्रेडरसाठी त्याला मॅक्सिमम सेगमेंट आता सेगमेंट म्हणजे काय ते मी तुमचे छोटे-छोटे व्हिडिओ बनवून टाकत जाईल, की सेगमेंट म्हणजे काय? तर त्याला मल्टिपल सेगमेंट शिकणं गरजेचं असतं. आता मल्टिपल सेगमेंट शिकणं म्हणजे काय? तर इंट्राडे मध्ये जे काही सेगमेंट करता येतात किंवा पोझिशनल जे काही सेगमेंट 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसाकरता जे सेगमेंट करता येतात त्यांना आपण शॉर्ट प्रकारातले सेगमेंट म्हणतो. आणि जे पार्ट टाईम ट्रेडर आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांनी स्विंग ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग या 2 प्रकाराकडे फोकस करणं गरजेचं असतं. आता जे फुल टाईम ट्रेडर आहेत, तर त्यांना जसं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये समजा एखाद्या व्यक्तीला डिप्लोमा करायचा आहे किंवा इंजिनिअरिंग करायचं, तर साधारण 3 ते 5 वर्ष त्यांना वेळ द्यावा लागतो डिप्लोमासाठी. आणि त्याबरोबर म्हणजे अगदी डिप्लोमा केला म्हणजे लगेच जॉब मिळेल असं नाही. 3 वर्ष अभ्यास करायचा, त्यानंतर परत कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू द्यायचे आणि एवढं करून तुम्हाला लगेच 50,000, 1,00,000, 2,00,000 असं पॅकेज मिळत नाही. जसजसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो, तसं तुमचं पॅकेज वाढत जातं. तर मग ही पण गोष्ट लक्षात ठेवायची, की मार्केटमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला शिकायचंय, शिकण्यासाठी वेळ द्यायचा आहे. वेळ पण कमीत कमी 3 वर्षाचा वेळ द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युअली तुमचं इन्कम डेव्हलप करायचंय. ग्रॅज्युअली म्हणजे काय करायचं, हळू-हळू तुमचं इन्कम वाढवायचं किंवा जे काही तुमचं मंथली जे काही टार्गेट आहे. समजा एखादी व्यक्ती डिप्लोमा झाल्यानंतर त्याला साधारण ₹15,000-20,000 सुरुवातीला जॉबमध्ये मिळतात 8 तासाचे. तर त्याप्रमाणे तुम्हाला पण हे टार्गेट ठेवायचं, की महिन्याला मला किती इन्कम मिळालं पाहिजे. बरोबर. आता जसं शिकण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागते. म्हणजे डिप्लोमा जरी करायचं म्हटलं तरी प्रत्येक वर्षी 50,000 किंवा ₹1,00,000 जर धरले तर साधारण तुम्हाला 1,50,000 ते 3,00,000 पर्यंत तुम्हाला खर्च येतो. तर तेवढी अमाउंट तुम्हाला त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं असेल. चला 50,000 का होईना मला टाकायचे ज्याच्याकरून मला काय होईल प्रॅक्टिस करता येईल. आता अगोदर आपल्याला ह्या गोष्टी डिसाईड करायच्या आहेत, की मला नक्की कोणत्या प्रकारामध्ये काम करायचं. म्हणजे माझ्याकडे वेळ कुठला उपलब्ध आहे. म्हणजे समजा मी जर जॉब करतोय, आता मी जॉब करतोय, मला सॅलरी चांगली आहे. त्या केसमध्ये मी काय करतोय, तर माझे जे काही फॅमिली मेंबर आहेत, तर त्यांना ट्रेन करतोय. जेणेकरून काय होतंय, की माझ्या जागेवर ते लोक काय करतात, ट्रेनिंग करतात. आता तुमच्याकडं
कोणत्या प्रकारचा वेळ उपलब्ध आहे, म्हणजे तुम्ही काय करता त्यानुसार तो वेळ तुमचा उपलब्ध असेल. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट शिक्षक आहात किंवा तुमचं गव्हर्नमेंट जॉब करतायत, प्रायव्हेट जॉब करतायत किंवा गृहिणी आहात, तुमचा व्यवसाय आहे. यानुसार तुम्हाला काय करायचंय, तुमचा वेळ अवेलेबल करायचा आहे. तर याच्यामध्ये असं असतं, जे लोक इंट्राडे करतात त्यांच्यासाठी तुम्हाला दिवसाचं साधारण 9 ते 3 आणि आफ्टर मार्केट एखादा तास किंवा अर्धा तास वेळ असणं गरजेचं आहे. आणि जे लोक स्विंग ट्रेडिंग करतात, तर त्या लोकांसाठी तुम्हाला आफ्टर मार्केट एखादा तास रोजचा आणि लाईव्ह मार्केटमध्ये अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं एवढा वेळ सफिशियंट असतो. तर त्या प्रकारे तुम्हाला काय करायचंय, सर्वप्रथम तुमचं टाइम मॅनेजमेंट करायचंय. ज्याप्रमाणे आपण जॉबमध्ये काम करतो. आता जॉब समजा मी जॉब करतो, तुम्हाला वीकली एकच हॉलिडे. मार्केट करणार असाल तर तुम्हाला वीकली 2 हॉलिडे. मग एवढं करूनही काही लोक काय करतात, कन्सिस्टन्सी ठेवत नाही. म्हणजे तुम्हाला रोज वेळ द्यायला पाहिजे, तरच तुम्हाला मार्केट म्हणून आउटपुट मिळेल. बरोबर. तर ह्या टाइम फ्रेम प्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल, की तुम्हाला तुमच्याकडे वेळ कुठला अवेलेबल आहे आणि तुम्हाला कुठल्या सेगमेंटमध्ये काम करायचं. म्हणजे वेळ जर तुमच्याकडे नसेल, इंट्राडेसाठी वेळ नसेल, तर तुम्ही सरळ सरळ काय करायचं, स्विंग ट्रेडिंग या प्रकारामध्ये काम करायचं. स्विंग ट्रेडिंग हा जो प्रकार आहे तो थोडासा कमी रिस्कचा प्रकार आहे. त्याच्यातून जरी आउटपुट तुम्हाला कमी वाटत असेल, तर तसं आउटपुट काय कमी नसतं त्याच्यामध्ये. त्याच्यामधून आउटपुट चांगलं येतं. फक्त तुम्हाला ते कॅल्क्युलेट करण्याची समज असली पाहिजे. समज म्हणजे हे कोणत्या अनुषंगाने म्हणतो मी, की मी ज्यावेळेस मार्केटमध्ये प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो, तो पैशामध्ये करत नाही, तर तो मी काय करतो, पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करतो. म्हणजे मी ₹1,00,000 जर गुंतवले आणि मला जर एका महिन्यामध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये ₹4,000 मिळतात, तर मला 4% रिटर्न मिळाले. मी ₹4,000 मिळाले असं बोलत नाही. मी काय म्हणतो, मला 4% रिटर्न मिळाले. तर स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कमीत कमी महिन्याला 2% रिटर्न तुम्हाला मिळतात. जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी केला, चांगल्या प्रकारे तुम्हाला रिस्क रिवॉर्ड घेतला, त्याच्यामध्ये एंट्री, एक्झिट या प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित हाताळल्या, तर कमीत कमी तुम्हाला मंथली 2% आरामशीर मिळतात. तर 2% मंथली म्हटल्यानंतर वार्षिक 24% झाले. बरोबर? आणि राष्ट्रीयकृत एफ-डीच्या तुलनेमध्ये जर बघितलं, तर जवळपास 3.5 पट म्हणजे एफ-डी मध्ये साधारण 6 ते 7% तुम्हाला 6.5 ते 7.5% तुम्हाला व्याजदर मिळतो एफ-डी साठी. त्या तुलनेमध्ये तुम्हाला जवळपास 3.5 पट जास्तीचा परतावा याच्यातून मिळतो. म्हणून तुम्हाला काय करायचं, तर एक एक गोष्ट तुम्हाला शिकत जायची. जसं तुम्ही गोष्टी शिकत जाल, तसं तुम्हाला त्याच्यामध्ये गेन मिळत जाईल. आता या व्यतिरिक्त आता जसं इंडेक्समध्ये आपण इंडिकेशन टाकणार आहे वॉलपुटचे, तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, की एकदाच मोठे लॉट म्हणजे समजा एखादी व्यक्ती नवीन असेल किंवा एखाद 2 वर्ष झाले, तर 1 लॉट, 2 लॉट, कारण आता लॉट साईज वाढली, 75 ची झाली. बरोबर. तर 1 लॉट, 2 लॉट याने सुरुवात करायची. आणि जसं तुमचं एका लॉटमध्ये जर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी येत असेल, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही आज 10,000 कमवले, उद्या 20 कमवले, परवा दिवशी 25,000 घातले, तर त्याला अर्थ नाहीये. त्याला शून्य अर्थ देतो. म्हणजे शून्य मार्क झाले. म्हणजे एखादी व्यक्ती आज 10,000 कमवते, उद्या 20,000 कमवते, परवा दिवशी 25,000 कमवते, परत चौथ्या दिवशी तो परत 5,000 कमवतो. बरोबर. आणि 5व्या दिवशी परत तो काय करतो, 2,000, 4,000, 5,000 लॉस करतो. तर अशा ट्रेडरला मी ट्रेडर म्हणत नाही. तर ते गॅम्बलिंग प्रकारामध्ये. ट्रेडर म्हणजे काय? भले तो ₹1,000 मिळवू दे दिवसाला, 500 मिळू दे, 1,000 मिळू दे, 2,000 मिळू दे. पण रोजचा त्याचा विनिंग रेशो असला पाहिजे. म्हणजे समजा महिन्यामध्ये 20 ट्रेडिंग किंवा 22 ट्रेडिंग सेशन असेल, तर 20 किंवा 22 पैकी त्याची विनिंग पर्सेंटेज ही 80-90% च्या घरात असेल. भले त्याचा प्रॉफिट ₹500 असेल दिवसाचा, ₹1,000 असेल, 2,000 असेल.
तरीही तो माझ्यासाठी बेटर ट्रेडर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचे लॉट साईज किंवा तुमची रिस्क वाढवायचा प्रयत्न करायचा. बरोबर. म्हणजे एकदाच तुम्ही काहीतरी मोठ्या अमाउंटनी इन्व्हेस्ट करणार आणि त्यानंतर अचानक काय करणार तुम्ही दुसऱ्या दिवशी छोट्या अमाउंटने, तसं करायचं नाही. आता हे जे व्हिडिओ बनवतो तर याच्यामध्ये तुम्हाला जे जे पॉइंट महत्वाचे वाटतात तर ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. आता ज्यावेळेस व्हिडिओ एडिट कराल त्यावेळेस मी ते तुम्हाला साईडला, साईडचे जे काही स्क्रीन आहे, साईड स्क्रीन त्याच्यावर ते शो होतीलच. परंतु तुम्ही स्वतःहून काही गोष्टी समजून घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे की हा नाही मला या गोष्टी महत्वाची आहे. कारण मी जेवढा ज्या प्रकारे शिकलो, ज्या प्रकारे मी वेळ दिला, तर त्या सगळ्या प्रकारानुसार सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतोय. कारण इन फ्युचर आता मला फार इंटरेस्ट नाही राहिला, कारण फिजिकली तेवढं हे नाही राहिलंय. म्हणून मी काय करतो की अगदी बेसिक पासून सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड करतो, की जेणेकरून तुम्हाला काय होईल, की प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात राहील. की पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट ही वेळेची इन्व्हेस्टमेंट असते. नंतर तुमची पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची असते. ठीक आहे. आता याच्यानंतर जर तुम्ही नवीन असाल, म्हणजे समजा मी एकदम नवीन आहे, आपण तुमचं कोणीतरी मित्र काय करतोय, ऑप्शन ट्रेडिंग करतोय, म्हणून तुम्ही लगेच उतरायचं नाही. किंवा तुमच्याकडं तेवढी क्षमता असायला पाहिजे की समजा माझ्याकडे 10,000 आहे, 15,000 आहे, 20,000 आहे. याच्यातली काही रक्कम समजा माझी लॉस मध्ये गेली. कारण बऱ्याचदा काय होतं, मी समजा 9 वाजून 50 मिनिटांनी इंडिकेशन टाकलं किंवा 10 वाजून 50 मिनिटांनी इंडिकेशन टाकलं. समोरची व्यक्ती समजा 10 वाजून 50 मिनिटांनी इंडिकेशन टाकलं. समोरच्या व्यक्तीने 11:30 वाजता बघितलं. तर ती व्यक्ती काय करते, लगेच एंटर करायचा प्रयत्न करते. पण बऱ्याचदा असं होतं की तोपर्यंत मार्केट आपल्या टार्गेट पर्यंत गेलेलं असतं. आणि अशा वेळी तिथून बऱ्याचदा रिव्हर्सल चालू होतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुमचं लक्षात राहू द्यायचं की तुम्ही नवीन असाल तर शक्यतो काय करायचं की एकतर अगोदर शिकण्याचा प्रयत्न करा. नाही तर एका लॉटने तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री, एक्झिट, छोटे प्रॉफिट बुक करायचं आणि कन्सिस्टंट प्रॉफिटेबल राहण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर हे जे व्हिडिओ टाकतोय मी, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला काय करायचे, बघून तुमच्या नोट्स बनवायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, की तुमचे जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्नही तुम्ही रोज एक व्हिडिओ बघितला, की त्यावर तुम्हाला काय मनामध्ये प्रश्न येतील, तर ते प्रश्न तुम्ही काय करायचे, त्याच वहीच्या मागच्या पानावर लिहायचं आणि व्हिडिओ 1 आणि क्वेशन म्हणून लिहायचं. म्हणजे काय होईल, की ज्यावेळेस आपण वीकली सेशन घेत जाऊ, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुमची नोटबुक समोर ठेवून हा व्हिडिओ मी बघितला होता. तर याच्यामध्ये मला हे प्रश्न आले होते. म्हणजे तुमचे क्वेश्चन आन्सर पण क्लिअर होतील आणि जे काही व्हिडिओमध्ये दिल्या त्या गोष्टी पण क्लिअर होतील. ठीक आहे. तर हां. त्यानंतर होमवर्क नावाचा एक पार्ट असणार आहे. तर होमवर्क खूप इम्पोर्टंट असणार आहे. तर होमवर्क करणं खूप गरजेचं असतं. जसं सांगितलं की वेळ द्यायला गरजेचं असतं. होमवर्क करणंही खूप गरजेचं आहे. ज्या ज्या गोष्टी आपण शिकत जाऊ, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, रिपीट करायच्या किंवा तुम्हाला त्या पुन्हा अॅनलाईज करायच्या, की हां, आपण ही गोष्ट शिकलो होतो, तर याच्यामध्ये या प्रकारे बनतंय का? ठीक आहे. अ, तुमच्या सूचना, म्हणजे समजा तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओमध्ये या गोष्टी इन्क्लूड कराव्यात किंवा रिटर्न मध्ये काही गोष्टी असायला पाहिजे आम्हाला, तर त्या त्या प्रकारे पण मला सूचना करत जा. म्हणजे मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी काय करत जाईल, तुम्हाला त्या प्रकारे देत जाईल. आता जसं मागचं व्हिडिओचं सांगितलं होतं, की मी निफ्टी आणि बँक निफ्टीचे जे काही लेव्हल्स वगैरे टाकेन, तर बऱ्याच जणांनी सांगितलं होतं, की रिटर्न मध्ये पाहिले, काहींना व्हिडिओ पाहिजे. तर मग दोन्ही फॉर्मॅटमध्ये मी टाकून देईल. म्हणजे काय होईल, ज्याला ज्या फॉर्मॅटमध्ये बघायचं त्या फॉर्मॅटमध्ये बघा. ज्यांना शिकायचं त्यांनी व्हिडिओमध्ये बघा. ज्यांना फक्त मॅच करायचे लेवल त्यांनी टेक्स्टमध्ये बघा. ते काही एवढं आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये व्हिडिओज. कारण ते रोज व्हिडिओ तो बदलत राहणार आहे.
आता मी बऱ्याच लोकांना सांगितलं होतं, की तुम्ही कुठल्या सेगमेंटमध्ये काम करता. तर ते खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे तुम्ही इंडेक्समध्ये करतात, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करतात, फ्युचरमध्ये करतात, की स्विंग ट्रेडिंगमध्ये करतात, इन्व्हेस्टिंगमध्ये करतात. तर त्या गोष्टी पण तुम्हाला मेन्शन करा माझ्याकडं. म्हणजे काय होईल मला, की एक-एक गोष्ट लक्षात राहील, की हां, ही व्यक्ती या सेगमेंटमध्ये काम करते. माझ्याकडे इथं लिस्ट राहील. त्या लिस्टनुसार मग मी ते चेक करेल. ठीक आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ आहे, ही आजची सुरुवात आहे. ॲक्चुअली खूप धावपळ आजही खूप धावपळीतच हा व्हिडिओ बनवलाय मी. कारण आजही माझ्याकडे वेळ नव्हता. परंतु डिले करत-करत थोडंसं वैद्यकीय अडचणी होत्या घरामध्ये. त्या कारणामुळं काय झालं, की मला तेवढा वेळ देता आला नाही. आजचा जो काही निफ्टी, बँक निफ्टीचा जो काही व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी बनवणार नाही, तर टेक्स्टमध्ये तुम्हाला टाकून देतो. म्हणजे काय होईल, की तुम्हाला तुम्ही ते मॅच करा. लागल्यास 15 दिवसानंतर मी ते व्हिडिओ बनवायला चालू करेन. ज्यावेळेस लाईव्ह असेल, तर त्यावेळेस मी काही लेव्हल टाकणार नाही शक्यतो. कारण डायरेक्ट लाईव्हमध्ये मी तुम्हाला सकाळीच लेव्हल टाकून देत जाईल. त्याचे व्हिडिओ वगैरे बनवणार नाही. कारण वेळ तेवढा मॅनेज होत नाही. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, की तुमच्या सूचना, तुम्हाला अडचण काय येती, तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठली अडचण येती, तुम्हाला कुठला टॉपिक स्पेशली व्हिडिओ पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या सेगमेंटमध्ये काय काम काम करायचंय, तुम्हाला वेळ कसा उपलब्ध आहे, त्या सगळ्या गोष्टी मला विचारा. तुमची नोटबुक बनवा आणि आजपासून आपण या सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजपासून तुम्ही मार्केटमध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट करताय ती म्हणजे वेळेची इन्व्हेस्टमेंट. बरोबर? कारण वेळेची इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची राहणार आहे. तर आजपासून तुमची ही मार्केटमधली पहिली इन्व्हेस्टमेंट चालू होतीये ती म्हणजे वेळेची इन्व्हेस्टमेंट. तर सर्वांना या पूर्ण वर्षासाठी या क्लाससाठी शुभेच्छा. शुभरात्री. धन्यवाद.